राहत्या घराच्या परिसरात खेळणाऱ्या 7 वर्षीय मुलीला शेजारणीने मारहाण केल्याच्या कारणामुळे 2 कुटुंबात तुंबळ मारामारी झाल्याची घटना उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात घडली आहे। पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। उल्हासनगर कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी परिसरात साईबाबा नगर आहे। या साईबाबा नगरमध्ये मनोज जाधव हे कुटुंबासह राहतात। त्यांची 6 वर्षाची मुलगी सृष्टी ही परिसरातील लहान मुलांसह खेळत होती। त्यावेळी तिथेच राहणाऱ्या जयश्री जगताप या तिथे आल्या आणि त्यांनी सृष्टीला कानशिलात लगावली। ही बाब सृष्टीने आईला सांगितली। सृष्टीच्या आई तारा जाधव यांनी जयश्री यांना जाब विचारला असता दोघांमध्ये भांडण झाले। या घटनेची तक्रार करण्यासाठी सृष्टीचे आई वडील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा घेत त्यांना घरी पाठवून दिले। त्यानंतर जयश्री जगताप यांचा नवरा अक्षय हा रात्री 10 वाजताच्या सुमारास कुटुंबासह मनोज जाधव यांच्या घरासमोर आला। जगताप कुटुंबियांनी मनोज जाधव यांच्याशी वाद घालत मनोज आणि त्यांची पत्नी तारा यांना मारहाण केली। या मारहाणीत मनोज यांच्या डोक्याला मार लागलाय। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे। पोलिसांनी जगताप कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जाधव यांच्या पत्नी तारा जाधव यांनी केली आहे। आम्ही साईबाबा नगर मध्ये राहिले, सुभाष टेकडी आंबेडकर चौक। तर माझी मुलगी छोटी पहिलीला, माझी मुलगी आणि दुसरी मुली खेळत होत्या। खेळत असताना ती बाई बाहेर आली, माझ्या मुलीच्या तोंडात मारली। मी नुकतंच 8 वाजता कामावून आले आणि भाजी बनवत होते। मग रडत आली मुलगी दारात इकडं, म्हणून मी विचारलं काय झालं। ती मला म्हणे मला मारलं। तर मुलीच्या इथं काळा डाग आहे। मी त्या बाईला विचारलं माझ्या मुलीला का मारलं, तर ती काही उत्तर देत नाही। पण मुलीला मारल्यानंतर तिचा धीर माझ्यावर धावून येतो। माझ्या अवघड जागेवर इथं मारलं, हे दात माझे सगळे हलतात, एवढं इकडं मारलं। माझ्या नवऱ्याला पण इथं एवढं मोठं टेंगूळ आले ह्या डोळ्याला। हे आहे का हे आहे माझ्या नाही लक्षात। अक्षय लहू जगताप, धनराज लहू जगताप, ती जयश्री अक्षय जगताप आणि उषाबाई अक्षय जगताप, ह्या चौघांनी माझ्या नवऱ्याला मारलं एवढं। मला पण इथं त्यांनी हुक मारलं। याच्या अगोदर पण तुम्हाला हुक घेऊन मारायला लागला। आणि तिचा तो धीर मला इतक्या घाणेरड्याशिवाय ती पण देते। मला म्हणते तुझ्या घरी पोरं येतात, तुम्ही धंदा मांडलाय। केली रात्री आम्ही, पण काहीच नाही। आम्हाला सेंट्रल हॉस्पिटल जा म्हणलं, दिलं पाठवून। आणि तो म्हणतो मला मारलं त्यांनी इथं शर्टाच्या आतून, त्याला काहीच नाही। शर्टाच्या आतून रक्त निघलं थोडं, त्यांनी काय केलं माहित नाही, स्वतःने मारून घेतलं काय। शर्ट बिर्ट कुठं नाही फाटलेलं। माझ्या नवऱ्याचे एवढे बटणं तुटले, माझ्या नवऱ्याला इथं एवढं लागलं, एवढं कापलंय, इथं डोक्यात एवढं मोठं रक्त निघतं। आम्ही हॉस्पिटल आल्याच्या नंतर डोळ्याला एवढं मोठं काळं झालं, सगळं रक्त साकळलं, एवढं सगळं रात्रभर दुखतं। याच्या आधी त्यांच्याकडून त्या पोराने आमच्या गाडीला बळद धडक दिली। गाडी पार्किंगला इथं दरवाजात उभा होती, तो मागून आला आणि गाडी पुढे केली। आम्ही एक तर सेलची गाडी चालवतो, लोक आम्हाला पोट भरण्यासाठी देतात। तर मला म्हणतो काय केलं, तिथं तो धीर परत तेव्हा धावून आलता, काय केलं आम्ही भरून देऊ। तेव्हा पण त्यांनी आम्हाला मारलं। तेव्हा आम्ही पोलीस चौकीत गेलतो, तर तेव्हा पण काय ते लोक लगेच म्हणजे नाही क्रॉस करू। म्हणजे त्यांचाच गुन्हा असून आमच्याच बळदाटी करतात।